नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जुहू एअरपोर्टचे मित्र आम्ही आज सर्वजण मिळून जात आहे कर्जतजवळील भिवपुरी धबधबा फिरण्यासाठी. तुम्हाला माझ्या मित्रांची ओळख करून देतो. तो बघा पांढऱ्या शर्टाचा मनोज चव्हाण, आदिनाथ वाघ त्याच्या साईडचा, त्या साईडचा बघा खेडकर, पाठीमागा आलिम शेख आणि रवींद्र गिराशे असे सर्वजण मिळून आम्ही भिवपुरीला जात आहे. आता गिराशे आणि आलिम एकमेकांना पटरीवर फेकून देतात का असं वाटत होतं, पण वाघ सरांनी त्यांचं भांडण मिटवलं. हे बघा विलेपार्ले स्टेशन. आता इथून आम्ही आता दादरला जाणार आहे. चेंगरून गेले वागसर बाहेर. हो आले मला जायचं आज किती बरी वागसर फिरायला जायचं. आता आम्ही पोहोचलो दादरमध्ये. आता आम्ही दादर ते कर्जतची ट्रेन पकडून भिवपुरीला उतरणार आहे. हा बघा खेडकर दरवाजातून एकदम वाकून काय बघाले काय माहीत का दादर ते कर्जतपर्यंतची रस्त्यातली झाडं मोपाले. होय खेडकर, कर्जत ते दादर यामध्ये किती झाडं आहेत? 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही एकदाशी भिवपुरी रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो. आता या स्टेशनपासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती भिवपुरी धबधबा आहे. आता आम्ही रिक्षाने जाणार आहे धबधब्यापर्यंत. मग काय आम्ही रिक्षात बसलो आणि निघालो धबधब्याच्या दिशेने. मामानं रिक्षाचा स्पीड जोरात पकडलेला आहे. मामा हळू चालवा, मामा हळू चालवा गाडी, स्पीड कमी करा मामा, कंबर दुखायला लागली. काय कसली तुमच्या गावचे रस्ते मामा, त्याच्यापेक्षा आमच्या गावचे रस्ते बरं की काय तुमच्या गावातले रस्ते आहेत. पाठीची हाडं ढिली करत मामानं आम्हाला एकदाशी या पॉईंटवरती आणून सोडलं. आता इथून 1 किलोमीटरचा प्रवास पायी चालत जाण्याचा आहे. रिक्षातून उतरून आम्ही आता धबधब्याच्या दिशेने 1 किलोमीटरचा प्रवास पायी चालत चाललेलो आहे. तरी व्हिडिओ कोणीही अर्धवट सोडू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कोणीही स्किप करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा आपल्याला ना आता तो वरती डोंगर दिसतो ना, त्या डोंगरावरती जायचं आहे. त्यामुळे आपल्या जो ज्या बॅगा असतात ना, मोबाईल वगैरे ना, इथं ठेवून जाण्याची सोय आहे. प्रति बॅगेला 20 रुपये चार्ज घेतात. वरती बॅगा नेल्यावरती चोरीला जायची शक्यता असते. आमची धबधब्याला जाण्याची खरी सुरुवात इथून चालू झाली. आम्ही सर्वजण मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावरती भिवपुरी या ठिकाणी या निसर्गाचा आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहे. वरून पडणारा पाऊस आणि असा हिरवागार निसर्ग एकदम मन प्रसन्न होऊन जाते. तुम्ही सुद्धा अशा या निसर्गात फिरलं पाहिजे. सर्वांनी अशा निसर्गात फिरलं पाहिजे. असं ना वातावरण बघितल्यावरती गावाकडची आठवण झाली. गावाकडं बघा असं एकदम फ्रेश वातावरण असतंय. हे बघा इथले घरं आहेत बघा. इथून तुम्ही जेवणाची ऑर्डर देऊ शकता या घरातून जाताना. पहिल्यांदा तुम्ही ना डायरेक्ट धबधब्यावरती जाऊ शकताय, नाहीतर असं ट्रॅकिंग करत डोंगरावरती सुद्धा जाऊन बसू शकताय. तो तुमचा विषय आहे की पहिल्यांदा तुम्हाला धबधब्यावरती जायचं का ट्रॅक करत डोंगरावरती जाऊन निसर्गाचा आनंद घ्यायचा. काम काय हो, काम हे दररोज आहेच की. या कामातून एक दिवस स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. असं कोणत्या तरी ठिकाणी मस्त फिरायला गेलं पाहिजे. तर काम सारखं की. मग काय आम्ही पहिल्यांदा धबधब्यावरती न जाता आम्ही ट्रॅक करत पहिल्यांदा डोंगरावरती आम्ही 1-2 तास आम्ही मस्तपैकी डोंगरावरती बसलो, निसर्गाचा आनंद घेतला. मग आम्ही धबधब्याला निघालो. फिरायला आल्यावर सुद्धा कामावरून पोरांचा फोन, सर काच्यानं फोन केलाय सर, माझी ATCला ड्युटी लावा म्हणून. काय आता सांगायचं तुम्हाला. मी आलो तिकडे
हा दोन तीन तास डोंगरावरती बसून निसर्गाचा आनंद घेऊन मग का आम्ही चाललो धबधब्याच्या दिशेने. हे बघा सर्वजण पडत करत पाऊस पडलेला, पाय घसरत, नीट चालता येईना डोंगरावरून, नीट उतरता येईना झालंय. पडत करत कसं तरी खाली चालल्यात. आता थोड्याच वेळात बघा, तुम्ही धरत चालला, मी आता आम्ही येतोय व्हिडिओ काढत. धबधब्याजवळ जाणार ओय, आहे. चालो. बघा पाय घसरत कशी पडत करत चालल्यात. डोंगर चढ उतार करत आम्ही एकदाशी धबधब्याजवळ पोहोचलेलो आहे. किती सुंदर धबधबा आहे ना. धबधबा बघा. मला माहिती आहे तुम्ही काय बघालाय. तो पण नजारा सुंदरच आहे. पहिल्यांदा तुम्ही धबधब्याकडे बघा. किती हिरवागार निसर्ग आहे बघा. दोन प्लाटून समोरासमोर येऊन घोषणाबाजी करत असताना असं वाटत होते की युद्ध होते का काय. गिराशे. पण दोन्ही प्लाटूननी एकमेकाला सांभाळलं. मग काय आम्ही आलो धबधब्याजवळ. हे बघा डोंगरदऱ्यातून रस्ता करत रस्ता वाट काढत आम्ही पोहोचलो धबधब्याजवळ. आज के दीक्षांत संमेलन पर 3 सीनियर इंस्पेक्टर, 4 कैडेट, हरण बद्रीबान, हलन है सर दीक्षांत संचलन पर के लिए मैं आपसे अनुमति चाहता हूँ. अनुमति है. ओके सर. जय मॅडम हे बरं नवं बरं का. आम्ही आलोय आणि तुम्ही चाललाय. मॅडम हे बरं नवं. थांबा अजून एक थोडा तास 2 तास थांबा मॅडम. हे चाललं नाही बरं का. आम्ही तिथं आलोय, तुम्ही चाललाय. हे बघा आमचे सिनियर इन्स्पेक्टर वाघ सर. बघा वाघ सर तुम्ही तर पडा पाहून चालल्यात मॅडम. अरे तू तर सांग ना. अरे मॅडम चालल्यात. अरे सांग की तू तर. मॅडम तुम्ही काय चांगलं केलं ना. आम्ही तिथं आलोय आणि तुम्ही चालला. हे बघा आमची कमांडो परेड कमांडर गिरासे. आता सर्वजण आम्ही पाठीमागे आहे. आणि तो काय आता डोंगराला रिपोर्ट द्यायला का काय काय माहित. गिराशे आम्ही इकडं आहे. रिपोर्ट काय डोंगराला देतोय काय. आज के दीक्षांत सम्मेलन पर 3 सीनियर इंस्पेक्टर, 4 कैडेट, हरण बद्रीबान, हलन है सर दीक्षांत संचलन पर के लिए मैं आपसे अनुमति चाहता हूँ. अनुमति है. ओके सर. जय फायनली आम्ही धबधब्याजवळ येऊन पोहोचलेलो आहे. हा बघा भिवपुरीचा धबधबा. झोपले त्या सुंदर धबधबा बघण्यासाठी दररोज हजारो पर्यटक त्या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात. तुम्हाला खरोखर धबधब्याचा आनंद जर घ्यायचा असेल ना तर शनिवार आणि रविवार सोडून तुम्ही इथं येऊ शकताय. शनिवारी आणि रविवारी इथे खूप गर्दी असते. पाय ठेवायला जागा नसते. त्यामुळे खरी मजा घ्यायची असेल ना शनिवार आणि रविवार सोडून तुम्ही येऊ शकता. 26 जानेवारी 2027च्या परेडची प्रॅक्टिस करताना मनोज चव्हाण साहेब आवाज जरा मोठ्यानं काढा नाहीतर तुम्हाला जाधव साहेबांच्या ट्रेनिंगची गरज आहे सध्या. सामने से तेज चल. आम्ही या काय धबधब्याच्या पाण्यातून वाहून जाऊ का काय. एक दिवस कामातून वेळ काढून आम्ही सर्वजण एक दिवसासाठी एकत्र आलो आहोत. हे बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद दिसत आहे. सर्वजण खळखळून हसत आहेत. मनसोक्त आनंद घेत आहेत या जीवनाचा. नाहीतर दररोज काम आहेच की. या दररोज काम आहेच की. कधीतरी माणसानं फिरलं पाहिजे. मनसोक्त फिरलं पाहिजे. बागडलं पाहिजे. लहान मुलासारखं बागडलं पाहिजे. नाहीतर काम आहेच की. नाहीतर दररोज पोरांचं फोन आहेतच की. सर माझी ATCला ड्युटी लावा. सर माझी APDला ड्युटी लावा. सर मी काल लव मुंबई केली ती आज मला APDच पाहिजे. सर मला COPS द्या. सर मला हेच द्या. सर मला तेच द्या. यातून सुद्धा एक दिवस स्वतःसाठी जगलं पाहिजे.
हा बघा वाघ्या गार पाण्यात कसा आडवा झालाय, नाहीतर टॉवर 4 वर झोपून गाड्याला सवय झाल्या. इथं बघा कसा आडवा झालाय गार गार पाण्यात. गार पाण्याची कशी फिलिंग्स घ्यायलाय. आता उठा उठा, सर्वेकर सरांचा राऊंड येण्याचा टाइम झालाय. उठा आता. तुम्हाला जर खरोखर धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल ना, तर खाली प्रथम छोट्या धबधब्या इथं न थांबता डायरेक्ट या ठिकाणी यायचं. या ठिकाणी खूप सारी पब्लिक असते आणि तुम्हाला शनिवारी रविवारी कोणीही येऊ नका, कारण शनिवारी रविवारी खूप गर्दी असते. मग तुम्हाला जास्त टाईम भेटणार नाही एन्जॉय करण्यासाठी. आज आपला भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन होता, पण काही मुलांनी तो आपला प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आपले 20 लोकांनी सांगितलेले येतो जाऊया, पण त्यातली 13 लोक कॅन्सल झाली आणि 7 लोक आपण आलो. आज भिवपुरीला आलो. एकनिष्ठ राहिले 7 लोक. मग त्या 13 लोकांना मेमो द्या आणि तो मेमो आणि त्या 13 लोकांचा मेमो ना ऑफिसला पाठवा. हा, शिंदे सरांना सुद्धा मेमो भेटला पाहिजे आणि शिंदे सरांचा सुद्धा मेमो ऑफिसला पाठवा. भिवपुरीच्या ट्रिपसाठी 7 लोक हजर होते सर, 13 लोक अब्सेंट. 13 लोकांचा मेमो गेला पाहिजे ऑफिसला आणि भिवपुरी ट्रिपचा रिपोर्ट नॉर्मल आहे. 7 जवान आपले सुखरूप घरी चाललेले आहेत. 5 तास धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. हे बघा, ही बघेल तिकडं भाताची शेती आहे. हे बघा हिरवंगार दिसते, ती भाताची शेती आहे. बघेल तिकडं कॅमेरा फिरवेल तिकडं भात दिसतोय. तुम्ही एक वेळ अवश्य या भिवपुरी धबधब्याला एक वेळ अवश्य भेट द्या. तुम्हाला इथं परत पुन्हा यावंसं वाटतंय. मुंबईमध्ये असे हिरवंगार वातावरण तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. तुम्हाला मुंबईपासून 100 किलोमीटर यावं लागते असं वातावरण बघण्यासाठी. मुंबईमध्ये तुम्ही राहत असेल ना, मुंबई पुण्यातून एक वेळ तुम्ही अवश्य भिवपुरी धबधब्याला भेट द्या. तुम्ही एकदा येऊन गेल्यावर एकदा नव्हे, तुम्ही 4 ते 5 वेळाला परत येणार तुम्ही. इतका सुंदर हा धबधबा आहे. व्हिडिओ बनवताना काही चूक झाली असेल तर तसं मला सांगा, कारण मी यूट्यूबला नवीनच सुरुवात केली आहे व्हिडिओ टाकण्यासाठी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.